सुरुवातीला आपण आज पाहणार आहोत लक्षवेधी ठरणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली बातमी आहे ती म्हणजे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। परभणीनंतर आज पुण्यामध्ये हा आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हा मोर्चा सुरू होणार आहे। लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल। यामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील। दुसरी लक्षवेधी बातमी ठरते ती म्हणजे बीड हत्ये प्रकरणातील तपासाची। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 25 दिवसांपासून फरार असलेले आरोपी सुदर्शन घुले तसंच सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे आणि त्याचा शोध घेतला जातोय। याआधी अटकेत असलेले इतर आरोपी आणि सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांची समोरासमोर बसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। नेमका कट कसा शिजला, खंडणी, मारहाण ते खून या संदर्भात सीआयडी आणि एसआरटीचे अधिकारी तपास करतायत। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ठरते ती म्हणजे अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाची। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून छळ होत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। ट्विटरवरून त्यांनी हा आरोप केलेला आहे। तसंच आज त्या पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। त्यामुळे आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।